विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय घडामोडी महाराष्ट्रात घडतायत बघूयात। भारतासह अमेरिकेत अदानींवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामुळे अदानींना आजच्या आजच अटक झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली। अदानींनी 2000 कोटींचे घोटाळे केले, पण त्यांना अटक होऊ शकत नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना वाचवतायत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी मोदींवर केला। राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं आपण पाहिलंय, त्यामुळे आत्ताही त्याचा महायुतीला नक्की फायदा होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। राज्यात महायुतीचं सरकार येणार असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। सरकार स्थापन करण्याकरता गरज पडल्यास अपक्षांनाही सोबत घेऊ असं ते म्हणाले। कोण अपक्ष सोबत येतील हे माहीत नाही, मात्र अपक्षांना सोबत घेण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। राज्यात वाढलेले मतदान हे सरकार विरोधात असून शेतकऱ्यांनी आपला संताप या मतदानातून व्यक्त केला। याचा फायदा मवियाला नक्कीच होईल असा विश्वास अतुल लोंढेंनी व्यक्त केला। आम्हाला गरज पडल्यास अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ, काही अपक्ष उमेदवार तर आमच्या संपर्कात आहेत असा दावा संजय शिरसाटांनी केला। महायुतीचं सरकार येणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहावेत अशी आमची इच्छा आहे असं वक्तव्य शिरसाटांनी केलं। तर मतदानाला वाढलेला टक्का हे भाजप आणि सांघिक प्रयत्नांचं यश आहे आणि त्याचा नक्कीच फायदा महायुतीला होईल, त्यामुळे यावेळेस कुठेही जाण्याची गरज पडणार नाही असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं। महाविकास आघाडीला राज्यात 160 ते 165 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला खासदार संजय राऊत यांनी। तर मवियाचा मुख्यमंत्री कोण असेल हे 23 तारखेला सांगणार असं वक्तव्यही राऊतांनी केलं। महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी माहिती संजय राऊतांनी दिली। तर मवियाचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला। संजय राऊतांनी महायुतीवर गंभीर आरोप केलाय। महायुतीनं निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला, त्यांनी प्रचंड पैसे वाटले असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर घणाघाती टीका केली। एक्झिट पोल आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। राज्यातील विधानसभा मतदानानंतर मवियाचे सगळे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांची मतदानाच्या वाढीव आकडेवारीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बडनेरा मतदारसंघात ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेल्याच्या चर्चेनंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड चांगल्याच आक्रमक झाल्या। त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर राडा घातला। यावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी बंड यांनी मागणी केली। अजित पवार गटाच्या राज्यात 35 ते 40 जागा येतील असा दावा अमोल मिटकरींनी केलाय। राज्य सरकारच्या योजनांचा नक्कीच फायदा होईल, महायुतीचं सरकार येईल असा ठाम विश्वास मिटकरींनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरात जव्हार कॉलेज मतदान केंद्रावर इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर आलेल्या जलील यांना पेटावून लावलं। या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अहिल्यानगर मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांचे विजयाचे बॅनर लागलेत। अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचे पोस्टर्स लावण्यात आले। निवडणुकीच्या धामधुमीनंतर नेते मंडळी कार्यकर्त्यांसोबत वेळ घालवतायत। इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांनी चहाच्या टपरीवर कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या। निवडणुकीनंतर पुण्यात सुद्धा उमेदवार थोडे रिलॅक्स झाल्याचं बघायला मिळतंय। कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी सकाळी नियमितपणे मॉर्निंग वॉक केलं, मित्रांसोबत वेळ घालवला।
मतदानाकरता मुंबईहून गावी आलेल्या चाकरमान्यांचे भास्कर जाधवांनी आभार मानले। मतदानाकरता आलेल्या चाकरमान्यांचे भास्कर जाधवांनी त्यांच्या गाडीत जाऊन आभार मानले। नागपुरात मतमोजणी केंद्रांवर तगडा सुरक्षा बंदोबस्त बघायला मिळतोय। स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेकरता सीआरपीएफ, राज्य राखीव पोलीस दल, मध्य प्रदेश पोलीस यासह महाराष्ट्र पोलिसांची फौज तैनात आहे। उमेदवारांचं भवितव्य बंदिस्त झालेल्या ईव्हीएम मशीनला स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलं। नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमधील ईव्हीएम मशीन ठेवण्याला स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच पुरवण्यात आलंय। सीआरपीएफचे 1 अधिकारी आणि 20 कर्मचारी तैनात आहेत, तर राज्य राखीव दलाचे 10 कर्मचारी तैनात आहेत। राजकीय पक्षांकडून सरकार स्थापनेकरता रणनीती सुरू झालेली आहे। हॉटेल बुकिंग करायला सुरुवात झाली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आले आहेत असं सूत्रांकडून कळत आहे आणि हयातमध्ये शिवसेना उबाठ्याकडून बुकिंग केल्याची सूत्रांची माहिती आहे। काही पक्षांकडून चार्टर प्लेन बुक केल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। निकाल 72 तासांमध्ये लागतील आणि त्यानंतरच्या अनुचित प्रकारांना तोंड न देता यावं याकरता, म्हणजे अनुचित प्रकार कुठले घडूच नयेत, पळवापळवी होऊ नये याकरता भाजपकडून हॉटेलमधल्या रूम्स बुक झालेल्या आहेत आणि उबाठानं सुद्धा हयातमध्ये रूम्स बुक केलेले आहेत। या व्यतिरिक्त काही असेही पक्ष आहेत ज्यांनी चार्टर प्लेन सुद्धा बुक केलेला आहे। येत्या काळात काय घडामोडी घडतात त्याची रणनीती, मोर्चे बांधणी सगळे पक्ष करताना दिसत आहेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, निकालाच्या दुपारनंतर म्हणजे निकाल लागायला सुरुवात झाल्यावर दुपारनंतर काय काय करायचं यासाठी ही मोर्चे बांधणी आहे का सगळ्या पक्षांची? नक्कीच, खरं तर मतदान झालेलं आहे। उमेदवारांचं नशीब हे मतपेट्यांमध्ये कैद झालंय। आता राजकारणाचा दुसरा टप्पा सुरू होतो। कोणतीही निवडणूक गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर ती हॉटेल पॉलिटिक्स शिवाय पूर्ण झालेली नाहीये। ज्या वेळेला निकालाचे कौल हाती येतील त्यानंतरच जे विजयी उमेदवार असतील त्या सगळ्यांना सुरक्षित अशा ठिकाणी नेण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष करून मुंबईतीलच 5 स्टार हॉटेल्सची बुकिंग ही करण्यात आलेली आहे। चार्टर्ड प्लेनची बुकिंग करण्यात आलेली आहे। प्रत्येक पक्षाकडनं, मग सोफिटेल असेल, सेंट रेगिस असेल, ताज पॅलेस असेल, अशा वेगवेगळ्या हॉटेल्सची बुकिंग ही आतापासूनच करण्यात येते आहे। मुळातच काय तर ज्या वेळेला संख्या गणित जुळवून आणण्याचं, समीकरण जुळवून आणण्याचं मोठं शिवधनुष्य पेलायचं असतं त्यावेळेला अशा पद्धतीनं एकत्रितपणे आपल्यासोबत कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पक्षाचे विजयी उमेदवार यांना एकत्रितपणे एका हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहून जेवढे अपक्ष उमेदवार जिंकलेले असतील त्या सर्व उमेदवारांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईतील अनेक 5 स्टार हॉटेल्समध्ये आतापासूनच राजकीय पक्षांनी बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन्सची सुद्धा गरज असते, चॉपर्सची गरज असते आणि ज्या अंतर्गत भेटीगाठी होतात त्या भेटीगाठींची गुप्त स्थळं सुद्धा ठरलेली आहेत। त्यामुळे ज्या क्षणी हा कौल हाती येईल त्यानंतर सत्ता समीकरण जुळवून आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रकारचे प्रयत्न आता करण्यात येणार आहेत आणि त्याचीच ही सुरुवात आपण म्हणावी मुंबईमध्ये आपल्याला विविध 5 स्टार रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये बुकिंग म्हणणं पाहायला मिळते। धन्यवाद सुस्मिता, माहिती दिलीत आपण त्याबद्दल। एक्झिट पोल समोर आले आणि आता भाजपमध्ये हालचाली वाढल्यात। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधायला सुरुवात करताना दिसते। सूत्रांकडून ही माहिती अर्थात जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे। तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षाने केलेली कारवाई मागे घेतली जाण्याचीही शक्यता आहे।
भाजपच्या सरचिटणीसांची नवी दिल्लीत संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणीसांची बैठक होणार आहे। बैठकीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। संध्याकाळी 5 वाजता भाजपची बैठक असेल। दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपच्या सरचिटणीसांची ही बैठक आहे। JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही भाजपच्या सरचिटणीसांची बैठक होईल। राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलं मतदान झालेलं आहे। राज्यात सरासरी 65.11% मतदानाची नोंद आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालंय आणि सर्वात कमी मतदान शहरी भागात झालंय। सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात 76.25% मतदान झालंय। त्या पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 73.68% मतदान झालेलं आहे। सगळ्यात कमी मतदान झालंय मुंबई शहर। 52.07% इतकं मुंबई शहरात मतदान झालंय। राज्याच्या अनेक जिल्ह्यात सरासरी 60%च्या वर मतदानाची नोंद झाली आहे। मतदानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता हा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरतो याची उत्कंठा आहे। राज्यात यंदा विक्रमीच मतदान झालंय। 1995 नंतर प्रथमच राज्यात विक्रमी मतदान झालंय। 95 साली राज्यात 71.69% मतदानाची नोंद झाली होती। त्यानंतर आता राज्यात 65.11% मतदानाची नोंद आहे। यंदा काही मुस्लिम धर्मगुरूंकडून वोट जिहादच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। त्यानंतर काही साधू संतांनी हिंदू हिताला जो प्राधान्य देईल अशा पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं। त्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याची चर्चा आहे। तर महायुतीने आणलेल्या लाडकी बहीण योजनेचाही परिणाम असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे राज्यात ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो असं गेल्या काही निवडणुकांमधून समोर येत आहे। त्यामुळे यंदा वाढलेल्या मतदानाचा टक्का नेमका कुणाला फायदेशीर ठरतो हे 23 तारखेला स्पष्टच होईल। रत्नागिरीमध्ये 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं। उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये कैद झालंय। तर हे EVM ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं त्या स्ट्रॉंग रूम बाहेर चोख बंदोबस्तही तैनात आहे। स्ट्रॉंग रूम असलेल्या ठिकाणी CCTVची देखील करडी नजर आहे। संपूर्ण महाराष्ट्रात काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर 5 विधानसभा मतदारसंघातील ज्या मतपेटी आहेत त्या आता स्ट्रॉंग रूमला आलेल्या आहेत आणि या ठिकाणी 3 दलांची जी सुरक्षा आहे ही सुरक्षा या ठिकाणी पोहोचवलेली आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे आपण स्ट्रॉंग रूमच्या इथं आहोत आणि या ठिकाणी राज्य राखीव दल असेल, केंद्र राखीव दल असेल किंवा रत्नागिरी पोलीस असतील यांचं सुरक्षा कवच या मतपेट्यांना दिलेलं आहे। पूर्णपणे मतपेट्या ज्या आहेत ह्या रात्रीच या ठिकाणी दाखल झाल्या आणि तेव्हापासूनच इथं सुरक्षा पोहोचवण्यात आलेली आहे। या मतमोजणी जरी त्या विधानसभा क्षेत्रात होणार असली तरी या ठिकाणी ज्या आहे त्या 5ही विधानसभा मतदारसंघातल्या मतपेट्या या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेल्या आणि त्याच्यावर पोलीस सुरक्षा कवच देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी CCTV 2 CCTVची करडी नजर या ठिकाणी असणार आहे। कारण जर एखादी यंत्रणा बंद पडली तर दुसरी यंत्रणा चालू ठेवून म्हणजे कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि या मतपेट्या ज्या आहेत त्या पोलिसांच्या सुरक्षेत या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली। राज्यात सरासरी 65.11% मतदानाची नोंद आहे। या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केलं। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदाच होतो असं आपण पाहिलंय। त्यामुळे आत्ताही मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्याचा महायुतीला नक्की फायदा होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे. आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. त्यामुळे आमची जी महायुती आहे, महायुतीला याचा फायदा होईल. पूरा विश्वास है कि महायुति फिर एक बार महाराष्ट्र में सरकार बनाकर महाराष्ट्र की जनता की सेवा करने का अवसर प्राप्त करेगी. और जिस प्रकार से ये पूरा इलेक्शन कंडक्ट हुआ है, मैं समझता हूँ कि लोगों ने प्रतिसाद अच्छा दिया है, लोगों ने वोटिंग बढ़ाकर की है. इस बार पोल परसेंटेज अगर आप देखोगे, वोटिंग परसेंट देखोगे तो वो बढ़ गया है. तो ये सकारात्मक चीज़ है और इसे लोकशाही के लिए और संविधान ने दिए हुए मैंडेट का पालन हो रहा है, ये अच्छी बात है.